आवाज सर्वसामान्यांचा। गॅस सिलेंडर सारख्या समस्येविरोधात शहर परिसरातील नागरिकांनी आज थेट तहसील कार्यालयावर हल्लाबोल करत पुरवठा विभागाला निवेदन देत समस्यांबाबत हंबरडा फोडत चांगलंच धारेवर धरलं। याबाबत नागरिकांनी दिलेल्या निवेदनातील माहितीनुसार वडूर शहरात ज्योती गॅस एजन्सीच्या वतीने गॅस सिलेंडरचे वितरण केले जाते। सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलेंडरच्या वितरणात तफावत आली असली तरी नागरिकांना गॅस सिलेंडरसाठी गॅस एजन्सीच्या येथील वितरण केंद्रात तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे। गेल्या 15 दिवसांपासून तर नागरिकांना गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। याबाबत पुरवठा विभागाने तातडीने लक्ष घालून नागरिकांना वेळेत आणि घरपोच गॅस सिलेंडर करण्याच्या सूचना देण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली। गॅस सिलेंडरच्या वितरणाबाबतच्या अनेक समस्यांचे गाऱ्हाण यावेळी नागरिकांनी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर मांडले। यावेळी पुरवठा अधिकारी अनु जगताप यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी पुरवठा लिपिक अजिंक्य गायकवाड, पुरवठा निरीक्षक गंगाधर बत्तलवार, महसूल सहाय्यक पुरवठा विभाग श्रीनिवास कदम, धीरज जाधव, गॅस विभागाचे सुधीर लोहार आणि कर्मचारी उपस्थित होते। निवेदनावर माजी प्राचार्य महेश गोडसे, टीजे गोडसे, एकनाथ दिघे, वैभव सूर्यवंशी, ओंकार गोडसे, गणेश बोटे, प्रताप शेळके, रणजित शिंदे, दादासाहेब जगताप, रोहित अग्रवाल, विश्वास कालेकर, इब्राहिम मनेरी, नारायण राऊत, विश्वास गोडसे, ज्ञानेश्वर कमाणे, रमेश कुदळे, श्रीकांत कंटे, मालन जगदाळे, पोपट गोडसे, प्रताप गायकवाड, राजकुमार चव्हाण, विश्वास बागल, ऋषिकेश माने, हिराचंद घाडगे, वामन गोडसे, दत्तू डोळस, सहदेव गलंडे आदींच्या सह्या आहेत। दरम्यान यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार आणि तालुका अध्यक्ष दत्तात्रय घारगे यांनी आपल्या संघटनेचा पाठिंबा व्यक्त केला। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण आहोत वडूजमध्ये। माझे प्राचार्य महेश गोडसे सर आपल्या समोर आहेत आणि त्यांचे आपण पाहताय गॅस टंचाई संदर्भात युद्धजन्य परिस्थिती झाल्यामुळे गॅस टंचाईची परिस्थिती आहे आणि अशातच ग्राहकांना कुठल्या समस्याला जावं लागते, अडचणीत जावं लागते। तर सरांचा सुद्धा म्हणजे समस्या अशी आहे की 1 तारखेपासून त्यांना सिलेंडर मिळालं नाही आहे। तर सर काय सांगाल थोडक्यात? 25 मार्चला बुकिंग करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि बुकिंगच होत नव्हतं। अच्छा, बुकिंग पुन्हा आम्ही 2-3 वेळा बुकिंग होत नाही गेलो तर म्हणली मोबाईल घेऊन या, मोबाईलवर घेऊन गेलो आम्ही। तर 1 तारखेदरम्यान गेल्यानंतर ते म्हणले आम्हाला तुमचं बुकिंग झालेलं आहे। आम्हाला काय लक्षात आलं नाही झालेलं आहे बुकिंग, तुम्हाला 1 तारखेला गॅस मिळेल म्हणली। 1 तारखेपासून जवळपास 5 ते 6 हेलपाटे मारले आम्ही। अच्छा, पण आज प्रत्यक्ष आज गाडी आली नाही। आज एवढे सिलेंडर आलेत, 50च आलेत, 50च वाटप होणार आहे आणि मग माझा 49 नंबर तर मी काही थांबलो नाही म्हणून 15 सिलेंडर त्यातले अगोदर गेले होते। त्यानंतर मग म्हणली मंगळवारी या, सोमवारी काय गाडी येत नाही, मंगळवारी या। मंगळवारी गेलो तरी मंगळवारी काय प्रत्यक्ष मी गेलो नाही, परंतु गाडीच येणार नाही असं समजल्यानंतर मग तिकडे जायचा काही विषय आला नाही। त्यानंतर पुन्हा गुरुवारी म्हटलं नक्की गाडी येणार आहे, 1, 2, 3 तारखेला तुम्हाला ज्यांनी बुकिंग केले त्यांना सिलेंडर मिळतील। प्रत्यक्ष सिलेंडर आज गेल्यानंतर तिथं बरीच जण आम्ही होतो, माणसं कंटाळली होती की अतिशय म्हणजे सातारावरून किंवा परिसरातून आलेली माणसं होती। तर स्वतःचा कामधंदा सोडून 6-6 दिवस म्हणजे ज्याला दिवसाला 700 रुपये हजेरी मिळणारी लोक स्वतः तिथे येऊन थांबत होती। 4 तासांनी सांगायची पुन्हा की आम्हाला तुम्हाला आता सिलेंडर आज काय मिळणार नाही, गाडी आलेली नाही, गाडी आल्यानंतर तुम्हाला सिलेंडर दिले जाईल। मग त्याचं जरा थोडंसं रूपांतर वेगळ्या स्वरूपात आलं। नंबर प्रमाणे काय केलं आम्ही, जी माणसं होती त्यांचे नावं घेतली, त्यांचे पुन्हा त्याचे जे नंबर होते म्हणजे ग्राहक क्रमांक ते नंबर घेतले आणि तिथून पुन्हा आम्ही त्यांना दिले की या पद्धतीने आम्हाला वाटप हो द्या पुन्हा। तर ते म्हणले करू। त्याचा इतका उद्रेक झाला की त्याचं रूपांतर तहसील कार्यालयात जाऊन मोर्चाचं स्वरूपाला द्याला। तहसीलदारांना आम्ही त्या मॅडम जगताप मॅडम आम्ही निवेदन दिलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही स्वतः तहसीलदार मॅडम आणि पुरवठा अधिकारी, पुरवठा शाखा म्हणजे औंधचे गॅस एजन्सी मालक यांना बोलवून घेऊन आम्ही तुमचं एकत्रित असा चर्चा करून तुम्हाला याच्यावरती दुपारपर्यंत आम्ही तुम्हाला सांगू, तुमच्या अडचण सोल्युशन सोडवा असं तिला आश्वासन थोडक्यात दिलेलं आहे। तुमच्या घरपोच तुम्हाला सिलेंडर होती असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। त्याचं आश्वासन केव्हा पूर्ण होते ती वाट पाहतोय।
अच्छा, म्हणजे आता काय म्हणजे तुम्हाला काय म्हणजे नक्की समस्या येते या गॅस टंचाईमुळे? तुम्ही नंतर बघा 1 तारखेपासून मिळालं नाही, म्हणजे काय नक्की असा अनेक जणांचा काय उद्रेक होतोय? हा मग सिलेंडर मिळत नाहीत म्हणून थांबतायत तिथं माणसं. बरं. ऐकाय मिळते वेगळं किंवा वेगळं. काय सिलेंडर ब्लॅकनं विकले जात आहेत आमचं तमचं अच्छा, एजंट हां. आहेत आमचं तमचं हां. कळतंय. मग आता प्रत्यक्ष परिस्थिती आपण काय डोळ्यानं पाहिल्याशिवाय आपण काय पाहिलेलं बोलू शकत नाही, नाही. असे चर्चेला येतोय. त्याला उदाहरण आलेलं आहे. तरी सुद्धा माणसं उद्या आणखी जाणार तिथं, परवा जाणार, येऊ नका म्हणून सांगितलंय. मॅडमनी शब्द दिलाय की तुम्हाला घरपोच सिलेंडर होतील. बरं. मग त्यांनी ते एजन्सीची तिथं लोहार म्हणून आली होती. आता आम्हाला माहित नाही ते लोहार काय त्यांनी कंपनी ठेवलेले त्यांच्या कर्मचारी काय जण म्हणतात त्यांची नेमणुका कोणाच्या नाहीत बरोबर. तर अशा तऱ्हेने मंडळी इथे वडूदचे सर इथं आपले गोडसे सर आहेत. तर त्यांची समस्या 1 तारखेचं बुकिंग असून त्यांना 16 दिवस झाले तरी सिलेंडर मिळत नाहीत. त्यामुळे त्यांनी मोर्चाचं स्वरूप सकाळी पुरवठा अधिकारी शाखेवर निवेदन देण्यात आलं आहे मोर्चा काढून. आणि असं म्हणजे सर्वसामान्य ह्यांच्या चांगल्या माणसासह सर्वसामान्यसुद्धा त्यांची होरपळ होते आहे. सिलेंडरसाठी उन्हातानात लाईनला उभं राहावं लागतं आहे. तर अशा उद्रेकामुळं सकाळी सरांनी मोर्चाचं स्वरूप काढून अधिकाऱ्यांना घेरावरून निवेदन देण्यात आलेलं आहे. तर पुढे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत की याची आपण दखल घेतली जाईल. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.